अमृताताई आगे बढ़ो, अमृताताई आगे बढ़ो, रवि दरेकर साहब आगे बढ़ो। आमदार रवींद्र दरेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेलं स्टार शौचालय आज संपन्न सन्माननीय अमृताजी फडणवीस यांचं इथे आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। महिला स्वच्छतागृहाचं उद्घाटन आणि सॅनिटरी नॅपकिन मशीनचं उद्घाटन सन्माननीय अमृताजी देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते नुकतंच संपन्न झालेलं आहे। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। मी मॅडमना विनंती करते पाटील नगरसेविका कृपांताई पंडाळे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सुविद्य पत्नी सन्माननीय सौ अमृता देवेंद्रजी फडणवीस जोरदार बाजूला रे मी सुषमाताईंना विनंती करते त्यांनी लवकर व्यासपीठावर यानंतर महिला सहकारी निवेदन अमृताजी यांना देण्यासाठी तयार राहावं। अलकाताईंची करण्यात आलेली जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अलकाताईंसाठी। आदरणीय श्री प्रवीण दरेकर जी, प्राची जी पाठक, सौ प्रतिमा पांडागळे, सौ आशावारी पाटील जी, श्रीमती गीताताई, प्रकाश दरेकर जी, मोतीबाई देसाई जी, सागर भालघरे जी, प्रदीप नायर जी आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज मला खूप खुशी होतीये की आज मी इथे स्त्री शक्तीचा
गजर पाहतीये, तुम्हाला सगळ्यांना पाहतीये इथे, आणि तुम्ही इतक्या प्रमाणात येऊन मला खूप आनंद होतोय तुम्हाला भेटून. आज प्रवीण दरेकरजी, मी सगळ्यात आधी तुम्हाला धन्यवाद देते की तुमच्यामुळे, तुमच्या पाठलागामुळे आज इथे महिला स्वच्छता गृह चालू होऊ शकलेलं आहे, हे उपलब्ध आम्हा सगळ्यांना होऊ शकलेलं आहे. इनफॅक्ट मला एक गोष्ट याच्यातनं एक हिंदी सेइंग आठवते की प्रवीण जी को प्रगति का हरदम सवाल होता है, खुद से ज्यादा लोगों का ख्याल होता है. आणि ही खूपच चांगली गोष्ट आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. तुमचे जे सगळे तुमच्या बरोबर टीम जोडलेली आहे ते लोकप्रतिनिधी आहेत आणि हे सगळ्यांसाठी विचार करतायत, आणि स्पेशली स्त्रियांसाठी. आपण विचार करत असू की गावांमध्ये स्वच्छतागृह नाही आहेत किंवा कमी आहेत, पण असं नाहीये. मुंबई सारख्या शहरात जिथे इतके लोक आहेत, लोकांचा सागरच आहे, तिथे जसं तुम्ही पॉइंट आउट केलं खूप जास्त कमी आहे स्वच्छतागृहांची. आणि ही एक खूप चांगली एडिशन आहे याच्यामध्ये, कारण मला नक्की माहित आहे तुम्हाला सर्व स्त्रियांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. आज 3 नंबर असतात, 3 गोष्टी खूप जरुरी असतात स्त्रियांसाठी. त्याच्यातली नंबर 1 गोष्ट आहे स्वच्छतागृह, आणि ते आज आपल्याला उपलब्ध झालंय. आणि जेव्हा स्वच्छतागृह नसतं किंवा ते स्वच्छ नसतं तर सगळ्यात जास्त त्रास स्त्रियांना होतो. बॅक्टेरियल डिझिजेस असो, ट्रॅक्ट इन्फेक्शन्स असो किंवा किडनीचे इन्फेक्शन्स असो, हे आम्हाला होतात जर स्वच्छतागृह नसले किंवा स्वच्छ नसले. तर ही आमच्यासाठी हे खूप छान भेट आहे आणि नक्कीच याचा खूप चांगला उपयोग होणार आहे आमच्यासाठी. आज तुम्ही आणि मी एकच आहोत. का एकच आहोत? कारण तुम्ही आपलं घर सांभाळता, मी आपलं घर सांभाळते. आज तुम्ही बाहेर जाता, घरासाठी पैसे कमवता, मीही बाहेर जाते, घरासाठी पैसे कमवते. तर आम्हाला काय बेसिक गरज आहे? आम्हाला सुरक्षितता पाहिजे, ही खूप बेसिक गरज आहे. आणि आम्हाला असे स्वच्छतागृह पाहिजे. आणि हे नसले तर आमचे अर्धे काम राहून जाते, आम्ही तेवढे कम्फर्टेबल नाही राहत. तर हे खूप जरुरी आहे. आणि जिथे जिथे तुम्हाला स्पेसेस दिसतील आणि पॉसिबल आहे तिथे आपण पाठलाग करून तिथे अजून पण करून घेऊ याची मी तुम्हाला खात्री देते. आज स्वच्छ भारत अभियानामुळे जसं प्रवीणजींनी सांगितलं, बजेटमध्ये अनाऊन्स झालंय की 90% भारत आज स्वच्छतागृह इथे झालेला आहे. आणि पुढेही जो राहिलेला आहे तो प्रवीणजी सारख्या लोकांमुळे नक्की आपण 100% स्वच्छतागृह कव्हरेजवर जाऊ. आणि खुशीची गोष्ट ही आहे की महाराष्ट्र टॉप करतं स्वच्छतागृह आणि स्वच्छ भारत मिशन मध्ये. याच्यात पूर्ण भारतात महाराष्ट्राने टॉप केलंय, कारण तुमच्यासारखे लोक इच्छा प्रकट करतात, त्याचा पाठलाग करतात आणि हे असं आपल्या पुढे येतं. याच्या व्यतिरिक्त मला तुम्हाला हेच सांगायचंय, हे स्वच्छतागृह झालेलं आहे पण हे स्वच्छ राहणंही तेवढंच जरुरी आहे. जसं प्राची मॅडमनी सांगितलं, जर हे स्वच्छ राहिलं नाही तर ते कोणाच्याच कामास येणार नाही, इथे दुर्गंध यायलाच नको जरा. आणि ही आपली पण जिम्मेदारी आहे. पण मला वाटतं याच्यासाठी एक प्रॉपर सिस्टम तुम्ही ऑलरेडी जागेवर केलेला आहे, ही खूप चांगली सुरुवात आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. आज तुम्ही मला काही निवेदनं पण दिलेली आहेत आणि मी तुमच्यासारखीच आहे, तुमच्यातलीच आहे आणि मला कळतं की तुमच्या काय बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत. आज तुम्हाला खूप जरुरी आहे, मला खूप जरुरी आहे की स्वच्छ पाणी आपल्या घरापर्यंत यावं, आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळावी, आपल्याला या ज्या बेसिक मूलभूत सुविधा आहेत त्या मिळाव्या. आणि याच्यासाठी मी तुमच्यासाठी प्रवीणजी बरोबर लढणार आहे. आणि मी अश्योर करते तुम्हाला मी मुख्यमंत्री साहेबांना त्यांच्या मागे लागून ह्या गोष्टीसाठी नक्की त्यांच्याकडनंही करून घेणार आहे. तर तुम्ही निश्चिंत राहा, कारण मी तुमच्या बरोबर आहे. तुमच्याकडे सगळे तुमचे कार्यकर्ते आहेत, प्रवीणजी आहेत, सगळे तुमच्या बरोबर आहेत. तुमच्या ज्या गरजा आहेत त्या तुम्ही सांगा, आम्ही त्या पूर्ण करू आणि त्या नक्की पूर्ण करू. हे नुसतं मी वायफळ बोलत नाहीये, पण मी एक स्त्री आणि मला कळतं की तुमच्या काय गरजा आहेत आणि मी नक्की त्याचा पाठपुरावा करणार. आज मला खूप खुशी आहे की मी दहिसर चेकिंग नाका इथे स्वच्छतागृहाच्या इनॉग्युरेशनला आलेली आहे. खूप जास्त मेहनत घेतलेली आहे याच्या मागे कार्यकर्त्यांनी, प्रवीणजींनी.
आणि हे जसं स्त्रियांच्या गरजा असतात त्याच्यातली सगळ्यात जरुरी गरज आहे की सगळीकडे स्वच्छतागृह आणि स्वच्छतागृह असायला पाहिजे. आज कित्येक स्त्रिया बाहेर निघतात, ऑफिसेसमध्ये जातात, स्कूल्समध्ये असतात, तर त्याच्यात सगळ्यात जरुरी आहे की त्यांना चांगलं साफ वॉशरूम खूप जरुरी आहे. आणि त्याच्या अभावामुळे स्त्रिया खूप आज त्यांना त्रास आहे, त्यांना म्हणजे त्यांचं आरोग्य पण त्याच्यामुळे सफर होतं, त्यांना ट्रॅक्ट इन्फेक्शन्स होतात, त्यांना किडनी इश्यूज होतात. तर हे बेसिक रिक्वायरमेंट आहे कोणत्याही प्रगतिशील देश जो प्रगत व्हायच्या याच्या रस्त्यावर असतो त्याच्यासाठी स्वच्छतागृह. जसं आपल्या प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीचं विजन आहे स्वच्छ भारत, आणि त्याच्यात स्वच्छतागृह हे सगळ्यात जरुरी आहे. तर मला याची पण खुशी आहे की काल बजेटमध्ये जसं तुम्ही ऐकलं असेल 90% आपला देश स्वच्छतागृह कव्हर केलेलं आहे आपल्या देशात. 10% राहिलेलं आहे, तेही आपल्या एफर्ट्समुळे, आपल्या मेहनतीमुळे पूर्ण होऊ शकतो. आणि महाराष्ट्र टॉप करतं या लिस्टमध्ये मिशन. जिथेही असा विलंब लागत असेल तिथे आम्ही स्वतः पर्सनली पुश करू. ही बेसिक रिक्वायरमेंट आहे आणि आम्ही हे पाहू की जिथेही करता येईल आपण तिथे पुश करून लवकरात लवकर स्वच्छतागृह चालू करू.